नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आणि आता वाजलेले आहे 7:20 आणि आपण आलेलो आहोत परभणी जंक्शनला। आणि परभणी जंक्शनला याचं कारण आहे की बरेच दिवस झाले आपण ब्लॉग टाकला नव्हता। बघायला तर मागचा ब्लॉग आपला बघितला असेल तुम्ही, त्यानंतर बरेच दिवस झाले आपले ब्लॉग आले नव्हते। आणि आज आपण चाललो आहे परभणी जंक्शनहून एक वेगळा रूट आहे, तो रूटनं आपण संध्याकाळी प्रवास करणार आहोत। चला जाऊया आतमध्ये स्टेशनचा व्ह्यू दाखवू, कोणती गाडी काय तुम्हाला मी सविस्तर याची माहिती सांगेल। मित्रांनो, आपण आलो आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आणि बाजूला आहे 2 आणि 3। चला तुम्हाला गाडी दाखवू आपली कोणती येणार काय। आणि महत्त्वाची गोष्ट, आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका। प्लॅटफॉर्म नंबर 1 मित्रांनो, एक जी गाडी होती जी छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद, त्या गाडीचा आता गुंटूरपर्यंत ती गाडी विस्तारित झालेली आहे। त्यामुळे त्या गाडीचा आपण ब्लॉग बनवणार आहे आणि त्या गाडीमध्ये आपण प्रवास करणार आहोत, तो पण डायरेक्ट सिकंदराबादपर्यंत। चला बघूया गाडी तशी 2 नंबर प्लॅटफॉर्मलाच येणार आहे। आणि एक ठिकाणी हे देवगिरी महानंदाचं डेअरीचं दुकान। मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आहे की जो पहिला ट्रेन नंबर होता त्याच्याऐवजी आता ट्रेन नंबर झाला 17254, जे की संभाजीनगर ते गुंटूर एक्सप्रेस। चला पाहूया आता वाट आपण। आणि बघायला गेलं तर आपल्या या गाडीला जवळपास 25 मिनिटं अजून लेट झालेली आहे। सध्या गाडी दाखवत आहे माणूत रोडून निघालेली म्हणून। चला काही हरकत नाही, वाट पाहूया आपण, दुसरं काय आपल्याकडे पर्याय नाही आहे। मित्रांनो, बघायला गेलं तर गाडीचा टाइम हा 7:10 होता आणि आता 7:35 झालेला आहे। आत्ताच अनाउन्समेंट झालेली आहे गाडी येईल म्हणून। ठीक आहे, वाट पाहूया, दुसरं काय आपल्याकडे एक पर्याय नाही आहे। ट्रेनला लावलेला आहे सर्वात आधी या रूटवरची हीच ट्रेन आहे। त्या गाडीला इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह हा लावण्यात आलेला आहे। आणि चला आपलं B1 मध्ये रिझर्वेशन आहे आणि चला जाऊया आपल्या B1 कोचकडे आपण। आपल्या गाडीचा टाइम होता या ठिकाणी 7:10 आणि आलेली आहे 7:47 आणि हा आहे पुढे AC कोच आपला। चला जाऊया आतमध्ये। मित्रांनो, आपल्या ट्रेनच्या समोर दुसरी एक ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वर। ही आहे पनवेल आहे आणि एकदम पॅक आहे, जनरल डब्बा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा। प्लॅटफॉर्म नंबर 3 वर आलेली आहे देवगिरी एक्सप्रेस, जी आता लिंगमपल्लीपर्यंत झालेली आहे। पहिले सिकंदराबाद पण होते, आता पुढे लिंगमपल्लीपर्यंत झालेली आहे। मित्रांनो, जसं बघायला गेलं तर आता वाजलेले 8:20 झाले तरी आपली गाडी या ठिकाणी उभी आहे, इंजिन वगैरे लागलेलं आहे। जसं इथून निघायचा टायमिंगचा 7:30 आहे। मला वाटते जवळपास गाडी या ठिकाणूनच 1 तास लेट होते काय, अशी या ठिकाणी मला शंका झालेली आहे। ठीक आहे, काही हरकत नाही, निघताना तुम्हाला मी दाखवलंच परभणी जंक्शनहून किती वाजता निघते। आणि इथं रूट बघायला गेलं तर परभणीहून ही गाडी पुढे गंगाखेडून परळी, पुढं बिदर वगैरे ही अशी गाडी सिकंदराबादला जाते आणि पुढे तिथून तशीच गाडी ही गुंटूरला जाते। चला आपण कुठपर्यंत कवर होते तिथून करू, तसं परळी वैजनाथपर्यंत आपण हे रूट कवर करूया। तो रात्रीचा आहे, तो आपण दाखवू तुम्हाला, जे दाखवणे शक्य होईल ते रात्री जाते, नाही तर डेमध्ये तुम्हाला तसा मी रूट दाखवलेला आहे। मित्रांनो, आपली ट्रेन निघाली आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आणि या ठिकाणी जवळपास आपली गाडी ही
इथे यायचा टाईम होता 7:10 आणि आपली गाडी निघालेली आता जवळपास 8:30 आणि चला या ठिकाणी ही गुंटूर गाडी आपली जी लिंगमपल्ली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इंजिन उभं आहे आणि चला करूया परभणी जंक्शनला आपण आता बाय बाय. मित्रांनो पोहोचलो आपण आहे गंगाखेड रेल्वे स्टेशनला. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आपली ही गुंटूर एक्सप्रेस आलेली आहे आणि नेमकंच या ठिकाणी पाऊस पडून गेलेला आहे. गंगाखेड रेल्वे स्टेशन. मित्रांनो बघायला गेलं तर आपण पोहोचलो आहोत गंगाखेड रेल्वे स्टेशनला आणि गंगाखेड हे गोदावरी नदीच्या काठावर असणारे एक शहर आहे. या ठिकाणी बालाजी मंदिर पण आहे आणि आपली गाडी जवळपास या ठिकाणी 1 नंबर प्लॅटफॉर्मला आलेली आहे. आणि गंगाखेडची एक मशहूर या ठिकाणी एक सुप्रसिद्ध अशी कलम आहे. तुम्ही आल्यानंतर गंगाखेडला कलम नक्कीच खा. आणि या ठिकाणी संत जनाबाई यांचंही मंदिर आहे, त्याच्यामुळे गंगाखेडला संत जनाबाई यांचं जन्मगावही असे म्हणतात. चला बघूया आता गाडी आपली या ठिकाणी निघणार आहे. तसं आपण यानंतर रेल्वे स्टेशन आहे परळी, परळीनंतर पानगाव, लातूर रोड, पुढं बिदर, विखाराबाद असं राहील. पण संध्याकाळ झालेले जवळपास 9:30 झालेले. आपण काही पुढं आता कवर करणार नाही आणि डायरेक्ट आपण झोपूया आणि डायरेक्ट आपण भेटूया आता नेक्स्ट स्टेशनला सकाळी उठल्यानंतर. बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण पोहोचलो आहे आता सिकंदराबाद जंक्शनला आणि आपली ट्रेन किती नंबर प्लॅटफॉर्म आहे ते पाहूया. आणि हे आहे सिकंदराबाद जंक्शन. प्लॅटफॉर्म नंबर 10 वर चाललेली आपली ट्रेन आणि आपली ट्रेन इथं जवळपास 4:59 पोहोचलेली आहे. म्हणजे गाडी इथं बिफोर चाललेली आहे. पोहोचलो आहे आपण सिकंदराबाद रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 10ला. तुम्हाला सांगितल्यानुसार आपली गाडी या ठिकाणी बिफोर चाललेली आहे. आपण या ठिकाणी आपल्या संभाजीनगर गुंटूर गाडीचा प्रवास आपण या ठिकाणी समाप्त करूया. चला मित्रांनो, भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.